पुढची बातमी धाराशिव मधल्या ड्रग्ज रॅकेटची। तुळजापूरमध्ये ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यावरती राज्यभरातलं पोलीस दल, पोलीस विभाग आता सतर्क झालाय। त्यानंतर लातूरमध्ये ड्रग्जचा कारखानाही सापडलाय, तर यवतमाळमधनं आंतरराज्यीय टोळीतील ड्रग्ज पेडलरला अटक केली गेली आहे। मुंबई आणि पुण्यानंतर राज्यातल्या ग्रामीण भागाला ड्रग्जचा विळखा पडतोय, हेच या घटनांनंतर दिसून येत आहे। DRIची लातूरमध्ये मोठी कारवाई, ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड, कारवाई 17 कोटींचा ड्रग्ज जप्त, पोलीस हवालदारासह 7 आरोपींना बेड्या। धाराशिवच्या तुळजापुरात पुजाऱ्यांकडूनच ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलं आणि खळबळ माजली। त्यानंतर NCBनं DRIच्या साथीनं चाकूर तालुक्यातल्या रोहिणामध्ये धाड टाकली आणि 11 किलोंचा MD ड्रग्ज जप्त केला। चाकूर पोलीस स्थानकापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटर अंतरावर हा कारखाना सुरू होता, ज्यात पावडर स्वरूपात 8 किलो 44 ग्रॅम तर द्रव्य स्वरूपात 2 किलो 92 ग्रॅम्स ड्रग्ज आढळून आला। ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणला गेला आणि इतकंच काय, पण त्यासाठी इथे चक्क लॅब सुद्धा उभारली गेली। या प्रकरणात DRIनं 7 जणांना अटक केली आहे। यापैकी 5 जण कारखान्यामध्ये मेफेड्रोन तयार करत होते। धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्जचा हा कारखाना दुसरा तिसरा कुणी नाही, तर चाकूरच्या रोहिणी गावचा आणि मुंबईतल्या मीरा भाईंदर पोलीस स्थानकातील कर्मचारी प्रमोद केंद्रे चालवत होता। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना बेड्या ठोकल्या। रोहिणा गाव आहे, खरं तर अंबिका मातेचं गाव आहे। अंबिका मातेच्या मंदिरामुळे हे गाव नेहमी चर्चेत असतं आणि पोलिसांचं गाव, जवळपास 84 अधिकारी आणि कर्मचारी या रोहिणा गावामध्ये आहेत। एवढं सगळं असताना प्रमोद संजय केंद्रे या पोलीस खात्यातल्याच व्यक्तीनं गावाला तर बदनाम केलं, पण लातूर जिल्ह्याचं पण एक लातूर जिल्ह्याचं नाव सुद्धा ड्रग्सशी कुठे ना कुठेतरी कनेक्ट केलेलं आहे। लातूरमध्ये पोलीसच ड्रग्सच्या धंद्यात आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली। खरं तर गेल्या काही दिवसांपासून तुळजापुरातलं ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजतंय। त्या ड्रग्ज रॅकेटमध्ये मंदिराचे पुजारी ड्रग्ज विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। पुजाऱ्यांना शोभत नाही ना, देवाची तुम्ही सेवा करताय ना, आम्ही तर सर्वसामान्य नागरिक आहे। हे नाही करायला पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं हे म्हणजे महाराष्ट्रातले लय लांबून लोक येतात। हे तुळजाभवानीचे मंदिर आहे। या पुजारी लोकांना असं केल्यानंतर ते तुळजापूरमध्ये भाविक यायचे घाबरतात ना, येणार नाहीत। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। पुजाऱ्यांना तर अशा गोष्टी करणं हे शोभत नाही, कारण मंदिरापाशी जे भाविक आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून येत असतात, असे जर धंदे करत असतील तर ते काही बरं नाही। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील, मी तर सकाळी म्हटलं की कोणी का असना, माझा मुलगा असेल, माझा भाऊ असेल, माझा कोणी का असना, तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर अशा लोकांना जेलमध्ये घालायचं काम आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे। कारण हे पुढच्या कित्येक पिढ्या बर्बाद करणारं व्यसन आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे। मराठवाड्यातल्या लातूर आणि धाराशिव नंतर विदर्भातल्या यवतमाळमध्येही ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली गेली। MD ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय पेडलरला यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मध्य प्रदेशातल्या मंदसौरमधनं अटक केली। त्याच्याकडनं 62 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त झाला। या सगळ्या घटना पाहता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला ड्रग्जनं विळखा घातल्याचं चित्र दिसतंय। लातूरहून शशिकांत पाटील आणि धाराशिववरनं बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि मुंबईतील 26